सर्वांना जय भीम. मनुस्मृतीचे दहन करण्याच्या आधी या मनुस्मृतीची निर्मिती होऊ नये म्हणून ज्या बुद्धांनी महत् प्रयासाने या देशामध्ये एक मोठी क्रांती केलेली होती. त्यांनी 500 भिक्षुणींना बुद्ध धम्मामध्ये, तेव्हा बायकांना कुठेही प्रवेश निषिद्ध होता, घराच्या बाहेर निघायचा त्यांना जेव्हा स्वातंत्र्य नव्हतं त्या काळामध्ये बुद्धांनी भिक्षुणींना आपल्या संघामध्ये प्रवेश दिला. या अशा क्रांतिकारी देशात आपण राहतो आहोत. त्या बुद्धाला पण मी आठवण करते त्यांची. ज्योतिबा सावित्रींची याच्यासाठी आठवण करते की इथे आपल्या सगळ्यांपासून शूद्रांना अतिशूद्रांना अगदीच या ठिकाणी तुमच्या स्वतःची सावली देखील त्यांना आवडणारी काय, त्या सावलीचा देखील त्यांना स्पर्श होत नव्हता. अशा काळामध्ये त्यांनी तुम्हा आम्हासाठी एक जमीन तयार केली. त्यामुळे त्यांना मी नमन करते. आणि ही मनुस्मृती दहन करून तुमचं माझं जीवन सुकर केलं. तुम्हाला आणि मला असं छान छान बघायला जे मिळतं आहे आपल्याला, ते करणारे आणि ज्या संविधानामुळे आपण आपल्या स्वातंत्र्याचा हुंकार भरतो आहोत, आवाज देतो आहोत स्वातंत्र्याचा, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण मी आज आठवण करते, फातिमाची आठवण करते. आणि आपल्या सगळ्यांच्या समक्ष आज ही मोठी परिषद होते, त्या आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते. कारण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भारतामध्ये जे आज अत्यंत गढूळ, अत्यंत भयावह, अत्यंत विघातक असं जे वातावरण चाललेलं आहे, त्या वातावरणाला आपण आव्हान देणाऱ्या छोट्या छोट्या पंथ्या आहोत. आणि त्या पंथ्या घेऊन निघालेल्या आहोत. आपल्यासमोरचा शत्रू किती मोठा आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत असताना आपण न घाबरता निर्भीडपणे आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन. आणि ज्यांनी हे वर्षभर अभियान राबवलं आणि या वर्षभराच्या अभियानामध्ये अनेक छोट्या मोठ्या लोकांना जोडल्या गेलं, ज्यांना हे सगळं काय चाललेलं आहे हेही माहीत नव्हतं, अशाही माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि त्या सगळ्यांना घेऊन हे एक आव्हान आपल्या शत्रूपुढे उभं करतो आहोत आपण. त्या सगळ्यांचं खूप आभार आणि अभिनंदन. मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांना आत्ता एक चर्चा झाली आपली जातहिंसेविरुद्धचं गटचर्चा झाली. त्याच्यात अनेक मुद्दे आले. आपल्या सगळ्यांना हिंसेच्याबद्दल, भयावहतेबद्दल, तिच्या आणि छुप्या हिंसेबद्दल पण आपण आत्ता बोललेलो आहोत. आपल्या सगळ्यांनाही माहीत आहे की ही हिंसा होण्याची अनेक जी वरवरची कारणं दिसतात त्यातलं आतलं कारण आपण शोधून काढलं पाहिजे होतं इतक्या वर्षामध्ये. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये शोधलं. ते त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की याचं मूळ कुठे आहे. आपण जखमेवरती मलम चोळण्याच्या ऐवजी जखम कशामुळे झालेली आहे ती जखमच मुळातून नाहीशी केली पाहिजे. हे जेव्हा डॉक्टर आंबेडकरांना कळलं तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन 1927ला केलं, 25 डिसेंबरला. आणि त्या मनुस्मृतीच्या दहनाच्या वेळी त्या ठिकाणी जे त्यांना वाटत असेल की आत्ता खऱ्या अर्थाने इथे चिंगारी लागलेली आहे, हे मूळ जर जळलं तर ह्या मुळापासून निघणारं जे झाड आहे, विषारी जे झाड आहे, ते झाड निघणार नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या कृतीचा परिणाम आहे की आपण आज दिसतो आहोत. परंतु ही अजूनही त्या झाडाच्या फांद्या, फुलं आहेतच जिवंत. आणि आपण सगळ्याजणी बघतो आहोत की या मनुस्मृतीने तुमचं माझं जे जे नुकसान करायचं होतं, या देशाचं जे जे नुकसान करायचं होतं, ते प्रचंडपणे आपली सगळ्यांची हानी केलेली आहे. इतकं का भांडावं लागत आहे आपल्याला? इतकं का सातत्याने आंदोलने करावी लागतात आहे? इतकं का रोज दहशतीत जगावं लागत आहे? इतका का मला त्रास होतो आहे? एखाद्या तरुण मुलीला का रडावं लागत आहे आपल्यावरच्या हिंसेच्या विरोधामध्ये? त्याचं कारण मनुस्मृती आहे. त्या मनुस्मृतीच्या एका एका श्लोकाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा ते शूद्रांना आणि अतिशूद्रांना, या देशातल्या सबंध स्त्रियांना, म्हणजे सबंध जाती धर्माच्या स्त्रियांना शूद्र मानलेलं होतं. हे जाणकार स्त्रिया जाणतात, परंतु माझ्या गावाखेड्यातल्या भगिनींना हे माहीतच नाही की मी शूद्र आहे म्हणून. मला काय या ठिकाणी छोटीशी कथा सांगावीशी वाटते. कथा नाही आहे, ते वास्तव आहे की माझ्या गावामध्ये
ओबीसी समाजाची एक अडकिनी नावाची महिला पाणी भरायची आणि मी छोटीशी होती 4थी 5वीमधली. मी पण पाणी भरायला गोड्या पाण्याच्या विहिरीवरती गेले. तर मी जोपर्यंत विहिरीवर आहे तोपर्यंत ती विहिरीवर चढली नाही आणि पाणी भरलं नाही तिने. आणि ती मला उतरवायसाठी विहिरीवरून तू आधी उतर आम्ही नंतर पाणी भरेल असं ती सांगत होती. पण माहिती नाही माझ्या घरात ते वातावरण होतं की काय. पण मला असं वाटत होतं की ही बाई जरा काहीतरी माझ्याबद्दलीला विटाळ होत आहे म्हणून ही मला उतरवते आणि आपण पण नंतर पाणी. मी पण त्यावेळी शरारती असेल कदाचित किंवा मला तेव्हाच कळलं असेल की मनुस्मृती का जाळली म्हणून बाबासाहेबांनी. मग तिला मी असं म्हटलं की तुला भरायचं असेल पाणी तर भर, नाही तर मी इथून उतरणार नाही. ती सारखी माझी वाट बघत होती. मी पुन्हा माझी बादली विहिरीत टाकत होती, पाणी फेकत होती. तिला थांबवलं आणि ज्यानंतर खूप वेळानंतर मी जेव्हा बाहेर गेली त्याच्यानंतर ती पाणी भरायला आली. म्हणजे इतका विटाळ. त्याच विहिरीचं पाणी पित आहोत, त्याच विहिरीतनं पाणी घेऊन जाते, पण फक्त मी उभी आहे म्हणून ती विहीर बाटलेली आहे. ही भयावहता, हे भयंकर टोचणारी गोष्ट आहे. ही भयंकर माझ्या लहान मनाला पीडा देणारी गोष्ट होते की मी त्या जातीत जन्माला आलेली आहे म्हणून मला हा विटाळ आहे का, आणि म्हणून माझ्यावरती म्हणजे माझ्यासोबत अशा पद्धतीचं वागणं आहे का, हे मला माझ्या लहान वयात कळायला लागलं. काय वय असतं ते आपलं सगळ्यांचं, खेळण्याचं, बागडण्याचं, आनंदाचं वय असते. त्या काळात मला टोचण्या, त्या काळात मला तू वेगळी आहे हे जेव्हा मला सांगितलं गेलं तेव्हा अडकीने मावशींना हे माहिती होतं का की हे कशामुळे करायचं. तिच्या जाणीवेत आणि नेणिवेत मनुस्मृती होती. आपल्या प्रत्येकाच्या जाणीवेत आणि नेणिवेत मनुस्मृती असल्यामुळे आपण जेव्हा या विचार मंचावरून व्यासपीठ म्हणतो, आपण सगळ्या पुरोगामी महिला तरी आपण व्यासपीठ म्हणतो. आम्ही सगळ्यांनी ठरवतो की आम्ही व्यासपीठ म्हणणार नाही, परंतु आम्ही व्यासपीठ म्हणतो कारण आमच्या जाणीवेत आणि नेणिवेत कुठेतरी हा शब्द बसलेला आहे. ही नेणीव आणि जाणीव जेव्हा आपल्या स्मृतीमध्ये असते तेव्हा ती आपल्या कृतीमध्ये देखील उतरत असते. मनुस्मृतीने या देशातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आपल्या उतरंडीची तर बाजू टाकलेलीच आहे, परंतु द्वेषाची पण पेरणी केलेली आहे. आपल्या सगळ्यांचे मेंदू खराब केलेले आहेत आणि त्या खराब केलेल्या मेंदूनी या देशाची निकोप वाढ व्हायला पाहिजे होती. ती निकोप वाढ होऊ दिलेली नाही आहे. आणि म्हणून प्रत्येक कृतीच्या पाठीमागे काहीतरी असतं. त्या प्रत्येक कृतीच्या पाठीमागे ही मनुस्मृती असते. ही मनुस्मृती काय म्हणते, एक श्लोक आहे मनुस्मृतीचा की तुम्हाला त्या श्लोकाचं म्हणजे कोणत्या नंबरचं आहे ते आठवत नाही, पण एक श्लोक आहे की बाल्यावस्थामध्ये या स्त्रीचं रक्षण कोण करेल तर बाप करेल, ती लग्न झाल्यानंतर तरुण झाल्यानंतर भाऊ करेल आणि लग्न झाल्यानंतर तिचं नवरा रक्षण करेल. तुमचं रक्षण करायचं काय कारण आहे? म्हणजे तुमच्या प्रत्येक कृतीवरती मनुस्मृतीने पुरुषाचं नियंत्रण, तुमच्यावरती निर्बंध की तुम्ही पुरुषांना विचारल्याशिवाय कुठलीही कृती करणार नाही. मग पुरुषांचे निर्बंध का आमच्यावरती? हीच पुरुषसत्ता, हेच पितृसत्ता तुम्हाला प्रत्येक कृतीपासून तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. त्याचा बंदोबस्त या मनुस्मृतीने केलेला आहे. मात्र आपल्याला असं लक्षात येते की या मनुस्मृतीच्या लक्षणांमध्ये जेव्हा आपण बघतो तर ती केवळ एक पारिवारिकच गोष्ट राहिलेली नाही आहे. ती एका कुटुंब व्यवस्थेपुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर ती संस्थात्मक सुद्धा बंधनं आणायला लागलेली आहे. संस्थात्मक बंधनं आत्ता आपण चर्चा केली की कितीतरी म्हणजे जातव्यवस्था निर्माण झाली मनुस्मृतीमुळे, आणि या मनुस्मृतीच्या जातव्यवस्थेमुळे काय निर्माण झालं, पितृसत्ता निर्माण झालेली आहे. म्हणजे पितृसत्ता, जातव्यवस्था आणि मनुस्मृती या सगळ्यांचे आणि धार्मिकता या चारही गोष्टी एकात एक हात घालून तुम्हाला म्हणजे शूद्रांना आणि अतिशूद्रांना आपल्या आयुष्यात कधीही पुढे जाता येऊ नये म्हणून त्याच्या आजूबाजूला केलेलं हे काटेरी कुंपण आहे. आणि हे कुंपण तोडता येत नाही आपल्याला. ते का तोडता येत नाहीत? कारण आपला हात कशात फसवलेला आहे. बायकांना जवळपास पौराणिक ग्रंथांमध्ये 1200च्या जवळपास व्रत दिलेली आहेत. आणि आपण जर विचार केला तर 1200 भागीला जर आपण 30 केलं तर प्रत्येक दिवसाला जवळपास 3 ते 3.5 4 दिवसाचे व्रत येतात आपल्या पाठीला बायकांच्या. ह्या व्रतवैकल्यांमध्ये तुम्हाला फसवून ठेवलं.
नंतर बाबा आणि बुवाबाजीमध्ये फसवून ठेवलं. नंतर तुम्हाला सिनेमा आणि नाटकांच्या संहिता जेव्हा बघतो आपण, तर तुम्हाला आपल्या मराठी सिरियल बघा तुम्ही सगळ्याजणी, त्या मराठी सिरियलमध्ये 10-10 दिवस लग्न चाललेले दिसतात तुम्हाला. म्हणजे तिथे सुद्धा म्हणजे सांस्कृतिक, धार्मिक या सगळ्या गोष्टींमध्ये मनुस्मृतीने खुटी गाडून ठेवलेली आहे आणि त्यातनं तुम्ही बाहेर पडायचं नाही. या सगळ्या व्यवस्थेकडे बघत असताना आपण जेव्हा बघतो की मी ही ब्राह्मणवादी व्यवस्था याच्यासाठी म्हणते की या व्यवस्थेमध्ये आपल्याला एक गोष्ट पुन्हा प्रकर्षाने ही जाणवते की गावातल्या किंवा शूद्र आणि अतिशूद्रांच्या ज्या बाया दिसतात त्या बाया त्यातनं बाहेर पडत नाहीत. त्या पुरुष सत्तेच्या वाहक जशा काही आहेत अशा पद्धतीने त्या वागतात. त्या पुरुष सत्तेला घेऊन चाललेल्या दिसतात आपल्याला. म्हणजे त्या पुरुष सत्तेला नाकारणारा आपण बोलत असायचं, नाकारणारा आपण सांगत असायचं, मात्र दुसऱ्या दिवशी धाडकन त्यांच्या डोक्यामध्ये टी व्ही सिरियलमधून गोष्ट येते की ती नाही 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 हा जे काही चाललेलं आहे ते वाईट आहे, हे जे भाषण ऐकून आली ते वाईट आहे. टी व्हीमध्ये जे सांगितलेलं आहे ते मात्र खूप सत्य आहे आणि त्याच्यानुसार वागलं पाहिजे आपण. म्हणजे संविधानापुढे आता म्हणजे आपल्याला खरंच म्हणजे नेमकं कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आपण इतक्या या देशातल्या इतक्या मोठ्या जनतेपुढे या बायांपुढे कसं गेलं पाहिजे आपण स्त्री चळवळीने. किती मोठं आव्हान आहे. म्हणजे एका संविधानाने संविधान दिल्याने आपल्या सगळ्या डोक्यातून मनुस्मृती जाईल तर अजिबात जाणार नाही. मनुस्मृतीबरोबर अनेक रोज आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीच्या आपल्याला पेपर छोट्या छोट्या कागद आपल्यापर्यंत घरापर्यंत पोचतात आणि या कागदांच्या माध्यमातून देखील हे सांगितलं जातं आपल्याला की महिलांनो तुम्ही आत्ता स्वतंत्र म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं, संविधानाने स्वातंत्र्य दिले म्हणून तुम्ही खूप कुदायचं नाही, तुम्ही खूप पुढे जायचं नाही, तुमच्यावरती हे बंधन आहे. तर काय बंधने असतात आमच्यावरती? जातीव्यवस्थेचं बंधन आहे. एका जातीतून दुसऱ्या जातीमध्ये लग्न करायचं नाही आणि ते जर केलं तर काय होतंय? ऑनर किलिंग होतं. ते जर केलं तर काय होतं? मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जातं. ते जर केलं तर काय होतं? तिच्या घरावरती माती दोंडे घेऊन लोक हमला करतात. म्हणजे या गोष्टी जेव्हा होताना दिसतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की ही डीप रूटेड कॉज शोधून काढला पाहिजे. ही इतकी डीप रूट झालेली गोष्ट आहे, तिचं सोल्युशन आपल्याला शोधता आलं नाही म्हणून आपण इतके दिवसपर्यंत ह्या गोष्टीला वाहून घेत चाललेले आहोत. तुम्हाला सगळ्यांना खैरलांजी आठवत असेल. आपण म्हणतो की भगिनी भाव हा शब्द आत्ताच प्रज्ञाताईंनी वापरलेला होता. भगिनी भावाचा अर्थ होतो की सगळ्या स्त्रिया आपण एकसारख्या आहोत, आपण सगळ्या बहिणी बहिणी आहोत आणि आपला हा बहिणापा खूप चांगला आहे. सगळ्या स्त्रियांना एकमेकीचे दुःख कळतात. खरंच एकमेकीचे दुःख कळतात का हो? खैरलांजी या ठिकाणी जेव्हा प्रियंकाची नग्न धिंड काढण्यात आलेली होती, या गावामध्ये पूर्ण गावात एकच घर बौद्ध समाजाचं होतं आणि त्या गावामध्ये जेव्हा प्रियंकाच्या आईचं आणि प्रियंकाचे नग्न धिंड काढण्यात आली त्या गावात सगळ्या बायका कोणीही कामाला गेलेलं नव्हतं. त्या प्रत्येक बाईने नग्न धिंड काढताना बघितलेलं होतं. पुरुषांच्या हातामध्ये काठ्या होत्या आणि त्यांना असं ढोसत होते काठ्या, ते त्या बाया बघत होत्या. त्या बाया काय एकत्र आल्या? समजा माझ्यासोबत हे असं होत आहे तर दुसऱ्या बाईला ते वाटलं पाहिजे की नाही की हे वाईट आहे, एका स्त्रीसोबत होत्या ते वाईट आहे, हे होऊ नये असं वाटलं पाहिजे ना. हा भगिनी भाव आहे. परंतु त्या गावातल्या एकाही बाईनी पुढे येऊन हे कृत्य थांबवलं नाही. आपल्या डोळ्यांनी त्या बघत राहिल्या. ही मनुस्मृतीने दिलेली जाती व्यवस्थेची सगळ्यात वाईट आणि सगळ्यात दुःखदायी आणि सगळ्यात काय म्हणतो क्रूर अशी गोष्ट आहे की ती प्रियंका बौद्ध जातीची होती. ती या उतरंडीतली जातीची नव्हती आणि त्या जातीच्या बाईसोबत काहीही केलं तरी चालतं, आम्हाला त्याचं काही दुःख व्हायचं कारण नाही आहे. ही या मनुस्मृतीची देण आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की बाईची शत्रू आहे, पण तसं नाही आहे. हे एका जातीची बाई एका जातीची शत्रू, ते जर एखाद्या ओबीसी समाजातल्या बाईसोबत झालं असतं तर कदाचित त्या बाई उभ्या झाल्या असत्या, त्या लोकांना थांबवलं असतं. परंतु ही बाई खालच्या जातीची आहे म्हणून तिच्याबद्दलचा तिच्या मनामध्ये मनुस्मृतीने भरलेला जो द्वेष होता तो त्या क्षणाला आपल्याला दिसला. हिच्या मनात माझ्याविषयीचा काय द्वेष आहे. ही मनुस्मृतीची देण आजही आपल्याला पाहायला मिळते की एखाद्या पोरीला तिच्या नवऱ्याच्या प्रेतासोबत लग्न करावं लागतं. ही मनुस्मृतीची देण आहे की बाप म्हणतो की भाऊ म्हणतो की त्या पोरासोबत लग्न करायला त्याचा खून केला जातो.
ही पोरगी धाडशी आहे म्हणून तिने प्रेतासोबत लग्न करून याचा नकार दर्शविला. परंतु हे सगळ्या पोरी करू शकतात का? असं नाही करू शकत. या सगळ्या घटनांकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की भगिनीभाव पण संपवण्यात आलेला आहे. आणि आत्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या माझ्या मनामध्ये तर आणखी जास्त द्वेष पसरवला जातो आहे. 2014च्या नंतरचा देशामधलं जे वातावरण आपल्याला दिसते. परंतु मी या ठिकाणी जाहीरपणे आमच्या मुख्यमंत्री वहिनीची अभिनंदन करू इच्छिते. कदाचित ते कोणाला बरं वाटणार नाही, पण मला त्यांचं आवडलं की आमच्या रेशीमबागच्या तिने काय म्हणतात ते फाट्यावर मारलं तिने, की चांगले छान तंग कपडे घालून ती कुठे पण सार्वजनिक ठिकाणी जाते आणि म्हणते की काय करायचं ते करा तुम्ही. म्हणजे ज्या रेशीम बागेतून आदेश येतात की बायकांनी असं करू नये, बायकांनी तसं करू नये, RSSमध्ये बायकांना आणि पुरुषांना एकत्र घेतल्या जात नाही, त्यांच्यासाठी राष्ट्रसेविका समिती काढल्या जाते, त्यांचेच खूप बुवाबाजींच्या भाषणातून आणि कीर्तनकारांच्या भाषणातून बायकांसंबंधी खूप साऱ्या गोष्टी केल्या जातात. त्यांच्याच एका प्रमुखाच्या बायकोने हे केलं, मला त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आता बघा, त्यांना ट्रोल नाही केल्या जात, त्यांना नाही ट्रोल होत एवढं. पण हे जर का एखाद्या पाटील, शिंदे, पवार, कांबळे यांच्या बायकोनी जर केलं असतं मुख्यमंत्र्यांच्या, तर काय झालं असतं नाही का? म्हणजे एक तर नवऱ्याला तिला घरात कोंडून ठेवावं लागलं असतं किंवा काहीतरी वेगळं घडलं असतं. म्हणजे हे जे आपल्याला पाहायला मिळतं ना आत्ता, हे असं चाललेलं आहे. म्हणजे खूप आपण सिनेमामध्ये पाहतो ज्या पोरी अर्धवट कपडे घालून त्यांच्या म्हणजे अपर कास्ट पोरी जेव्हा करतात त्यांना ट्रोल केल्या जात नाही. मात्र लोअर कास्टच्या पोरींनी काही केलं तर ताबडतोबीने त्या पोरींना काय केलं जातं, एकतर त्यांना मारून टाकलं जातं किंवा एक तर त्यांना ट्रोल केलं जातं किंवा एक तर त्यांना जगणं नाहीसं केलं जातं. या अशा अनेक घटना रोज रोज आपल्या देशामध्ये घडत असताना आपण असं म्हणतो की या देशाची, मग बाबासाहेब असं म्हणतात की मी या समाजाची प्रगती आपल्या स्त्रियांच्या प्रगतीवरून आखतो. आता बाबासाहेब असते तर किती वाईट वाटलं असतं त्यांना या सगळ्या गोष्टीचं, नाही का? की काय मी संविधान देताना काय विचार केलेला होता, नाही का? तर आपल्याला जे दिसतं हे चमचमीत जग जे दिसतं तसं नाही आहे. आतमध्ये दलित स्त्रियांवरती, आता प्रज्ञाताई सांगत होत्या, प्रज्ञाताई 3 मिनिटाला बलात्कार होतो दलित स्त्रियांवरती. दलित बायकांचं म्हणजे उतरंडीची जी व्यवस्था मनुस्मृतीने लादलेली आहे त्या उतरंडीच्या व्यवस्थेमध्ये दलित बायका ह्या सगळ्यात खालच्या आहेत. त्या जातीव्यवस्थेने पिचलेल्या आहेत. त्या 3 प्रकारचं त्यांचं शोषण होतं. ती दलित आहे म्हणून तिचं शोषण वेगळं होतं, ती बाई आहे म्हणून तिचं वेगळं शोषण होतं, आणि ती गरीब आहे, तिच्याकडे पैसे नाहीत म्हणून तिचं वेगळं शोषण होतं. अशा तिहेरी शोषणाची ती बळी आहे. त्या बाईला प्रत्येक ठिकाणी जिथे जाईल तिथे हे दडपण असतं सातत्याने की मी मोकळेपणाने मोकळा श्वास घेऊन मला वाटते तसं मला इथे जगता येईल का. तर तिला सतत भीती असते, ती सतत तणावाखाली जगत असते, ती सतत दडपणाखाली जगत असते, आणि या दडपणाचा परिणाम तिच्या सगळ्या प्रगतीवरती होत असतो. तिची प्रगतीच होत नाही कारण तिला भीती असते सातत्याने की मी हे करायला गेली तर माझ्या सोबत हे होईल का म्हणून. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की मी या समाजाची प्रगती स्त्रियांच्या प्रगतीवरून जोगतो. तर हे वाक्य बाबासाहेबांचं आत्ता या मनुस्मृतीनी, या धर्मांध व्यवस्थेने पूर्णपणे मागे टाकलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा विचार करतो की या देशातलं स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचं जे नातं आपल्या सगळ्यांचं असायला पाहिजे ते मनुस्मृतीने आणि मनुस्मृतीसारख्या तमाम धर्मग्रंथांनी आणि त्यांच्या बुवाबाजांनी आपल्याला पूर्णपणे या देशामध्ये एक काय म्हणतात त्याला की एक भीतीच्या आणि दहशतीच्या वातावरणात ठेवलेलं आहे. त्याच्या विरुद्ध आपली संविधान सभामध्ये जे अनेक लोक बोलत होते, संविधान सभेमध्ये हिंदू कोड बिलाला विरोध झाला, तरी पण हिंदू कोड बिल पुन्हाहून आलं आणि आपल्याला सगळ्या प्रकारचे अधिकार मिळाले. त्या अधिकाराचा आपण फायदा घेतलेला आहे. त्या अधिकाराने आपल्या सगळ्यांना खूप मोठा फरक पडलेला दिसतो आपल्याला. त्या अधिकारांमध्ये आपली ही लढाई पुढे जाताना दिसते आपल्याला, आणि या लढाईला घेऊन आपण या देशामध्ये एक समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचं नातं निर्माण करण्याची जी आपल्याला ज्योत दिसते ते संविधान आता खतरे में है. आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे की प्रत्येक दिवशी संविधानाची मोडतोड होताना दिसते आपल्याला. आत्ता परवाच्या दिवशी आपल्याला संसदेमध्ये
ये रामजी का संसद है असं म्हणण्याची पाळी आलेली आहे. म्हणजे ज्या संविधानाचं डोकं टेकवून पाया लागलेल्या होत्या आपल्या संसदेच्या, ते लोक म्हणतात आता रामजी की है. आणि रामजीला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. आणि मग सीतेच्या बाबतीमध्ये काय झालं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे पुन्हा बायकांच्या दडपशाहीचं धोरण या देशाने आखलेलं दिसते आपल्याला. आणि पुन्हा बायकांना दडपून ठेवण्याची संस्कृती निर्माण होत आहे. आपण सगळ्या जणींनी मिळून या स्त्रीमुक्ती चळवळीच्या सगळ्या स्त्रियांनी मिळून याच्यावरती गंभीरपणे विचार करण्याची आज आपल्याला सतत म्हणजे डोळ्यात तेल टाकून आपण हे सगळं बघण्याची गरज आहे. आणि ते केलं पाहिजे असं मला सतत वाटते. आणि म्हणून एक गोष्ट मला कायम गावात खेड्यात सगळ्या बायकांच्या तोंडी द्यावीशी वाटते की आता असं म्हणतं की मनुस्मृती नको संविधान हो, पण आम्हाला संविधानाची संस्कृती निर्माण करावी लागेल. आम्हाला संविधानाची ही संस्कृती निर्माण करावी लागेल की संविधान जे सांगते की आम्ही स्त्री आम्ही म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया, पहिलं वाक्य प्रिएम्बलचं आपल्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी मी माझ्या वाचनात आलेलं आहे, ते म्हणतात की मी व्यक्ती हा शब्द का टाकलेला आहे, कारण स्त्री आणि पुरुष हे दोघंही व्यक्ती आहेत. पीपल पुरुष आणि केवळ पुरुष नव्हे तर स्त्री आणि पुरुष दोघंही म्हणजे व्यक्ती आहेत. आणि या व्यक्तीसाठी ह्या देशामध्ये संविधानामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. आणि हे संविधान घराघरापर्यंत बायकांपर्यंत मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम जेव्हा करू तेव्हा आपली मनुस्मृती नको आणि संविधान हवं, संविधानाची संस्कृती निर्माण होईल. म्हणून आपल्याला सगळ्या मैत्रिणींना मिळून हा आवाज जो आहे आवाज बुलंद करावा लागेल. जाती व्यवस्था जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत स्त्रियांची मुक्ती नाही असं बाबासाहेब ठामपणे सांगतात. म्हणून आपण जाती व्यवस्थेवरती प्रहार करायला पुढे आलो पाहिजे. आपली स्त्रियांची मुक्ती ही जातीतून मुक्ती होत नाही तोपर्यंत कुठल्याही स्त्री मुक्ती होऊ शकत नाही, ती मुक्त होऊ शकत नाही. म्हणून जाती व्यवस्थेचं जोखड फेकून देण्याचं काम स्त्रीमुक्ती चळवळीने केलं पाहिजे. जोपर्यंत स्त्रीमुक्ती चळवळ हा अजेंडा राबवणार नाही तोपर्यंत या देशातली स्त्री मुक्त होऊ शकत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी संविधानाला हातात घेतात सोबतच संविधानामध्ये असं समता जशी मांडलेली आहे तेव्हा समता जातीव्यवस्था नष्ट केल्यानेच होणार आहे, धर्मांधता फेकल्याशिवाय होणार नाही आहे. आणि आपल्यासोबत पुरुषसत्तेचं जे जोखड आहे ते जातीव्यवस्थेचीच देण आहे. ती म्हणजे त्या सगळ्या चारही गोष्टी जेव्हा पायात पाय घालून आहे तर पहिल्यांदा मुळावर घाव घालावा लागणार आहे तो म्हणजे जातीव्यवस्थेच्या, आणि दुसरा घाव घालावा लागणार आहे धर्मांधतेच्या. आणि मग आपल्याला बघा या देशामध्ये नवीन उजेड पाहायला मिळणार आहे, नवीन स्वातंत्र्याची चळवळ आपल्याला दिसायला लागणार आहे. आणि आपण सगळ्याजणी एक नवीन देश, एक भीतीमुक्त देश, एक स्वातंत्र्य उपभोगणारा देश, एक अतिशय सर्वांना सामावून घेणारा देश आपण पाहणार आहोत. परंतु आपल्यासमोरचा जो शत्रू आहे तो अत्यंत घाग आणि अत्यंत काय म्हणतात त्याला छुपा रुस्तम आहे. तो काय काय करतो आहे त्याच्याकडे डोळे उघडून पाहिलं पाहिजे. आणि महिलांनी या पॉलिटिक्सकडे, या राजकारणाकडे आपले सतत कान आणि डोळे उघडून बघितलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की बिहार आणि महाराष्ट्राने आपल्या सर्वांचं नागरिकत्व संपवलेलं आहे. आपलं नागरिकत्व विकत घेतलेलं आहे 2000 आणि 10,000मध्ये. या नागरिकत्वावरती आपण बोलणार आहोत की नाही, ते त्याच्याकडे लक्ष देणार आहात की नाही की तुम्हाला ना मला विकत घेऊन टाकलं, तुमचं मत देखील तुम्हाला देण्याचं स्वातंत्र्य ठेवलेलं नाही आहे. याच्यापेक्षा काय भयानक असू शकते आणखी. या भयावहतेच्या वातावरणातून निघायचं आहे आपल्याला. आणि म्हणून संविधान हातात घ्यायचं आहे. जय भीम, जय भारत.